चहा किंवा कॉफी प्यायची तलप लागते असं आपण सगळेच बोलतो. ती तलप असते तरी काय, आणि त्यावेळेस काय नेमकं शरीरामध्ये किंवा मनामध्ये आपल्या असे बदल होत असतात की आपल्याला ते प्यावंसं वाटतं? ओके. असं चहामध्ये एक तर पहिली गोष्ट साखर, चहा किंवा कॉफीमध्ये, आणि चहामध्ये असणारं टॅनिन आणि कॅफिन आणि कॉफीमध्ये असणारं कॅफिन, ह्या दोघांचाही इम्पॅक्ट तुमच्या सेंट्रल नर्वस सिस्टीमवर होतो, तुमच्या हार्टबीटवर होतो. सो हृदयाचे ठोके कमी जास्त होणं, मन विचलित होणं, मन एकाग्र न होणं, फोकस न करू शकणं, असं नॅचरली व्हायला लागतं बिकॉज युअर बॉडी इज अडॅप्टेड. ओके. तर मी बऱ्याच लोकांना असं सांगते की एकदम कट करण्यापेक्षा हळूहळू आपण पोर्शन साईज कमी करू शकतो. सो तुम्ही दिवसभरात 2 किंवा 3 कप चहा पित असाल किंवा कॉफी पित असाल, तुम्ही 1 कप प्या, ती अर्धी प्या सकाळी, अर्धी प्या संध्याकाळी. पण त्याच्याऐवजी मग तुम्ही एखादा ग्लास लिंबू पाणी, त्याच्यामध्ये सब्जा घालून किंवा चिया सीड्स घालून, किंवा तुम्ही एखादं फळ चावून ओके, किंवा नट्स अँड सीड्स, किंवा जर तुम्हाला अगदीच खूप चहा प्यावासाच वाटत असेल, म्हणजे काहीतरी प्यायची इच्छा होत असेल, तर मी असं म्हणते की फुलांचा चहा प्यावा. राईट. ओके. सो कॅमेमाईल फूल आहे किंवा पारिजातक, गोकर्णाचा जो चहा खूप व्हायरल आहे. गोकर्णाचा चहा, पारिजातकाचा चहा, तुम्ही तो पिऊ शकता. तुम्हाला त्या फ्लेवरनी छान वाटणार आहे. म्हणून आपल्याकडे उन्हाळ्यामध्ये बघितलं असेल की मोगरा घातलेलं पाणी, वाळा घातलेलं पाणी दिलं जायचं, कारण का तो फ्लेवर आहे, त्या पाण्याला तो वास आहे, त्याच्यामुळे कामनेस येतोय. ओके. आता आपल्याकडे लव्हेंडर फ्लावर मिळत नाही एवढं, पण बाहेरच्या देशांमध्ये लव्हेंडर फ्लावर्स पण मिळतात. तर लव्हेंडर फ्लावरचा इम्पॅक्टच हा आहे की इट विल गिव्ह यू लॉट ऑफ कामनेस. ओके. आपल्याकडे गोकर्ण मिळतं, पारिजातक मिळतो, त्याचा चहा आपण पिऊ शकतो, जास्वंदीचा चहा पिऊ शकतो. देवाला वाहिलेली जी निर्माल्यातली फुलं आहेत, ती फुलं उकळायची आणि त्याचं पाणी प्यायचं. दॅट विल गिव्ह यू लॉट ऑफ रिलॅक्सिंग इम्पॅक्ट.